असताना महाराष्ट्रातून मुले असतील, मुली असतील आणि कुटुंब असेल, जात असताना तिथं कमी पैशामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या राहू शकता, एन्जॉय करू शकता आणि गोव्याचा एक वेगळा फील घेऊ शकता. आम्ही फार कमी बजेटमध्ये कम से कम आम्ही 5 जण होतो, एकदम फुल एन्जॉय केला आणि एकदम पैसे कमी लागले. आता आम्ही त्याबद्दल आमचा एक व्हिडिओ तुम्हाला थोड्याच दिवसांनी आम्ही प्रदर्शित करणार आहे. कशा पद्धतीचा खर्च केला जातो आणि पद्धतीने आपण तो खर्च वाचवता येतो. अनेक लोक तिथं भेटतात, अनेक सांगतायत की इकडं चला तिकडे चला, परंतु जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की ही एन्जॉयमेंट झालेली आहे आणि आपल्याला जो खर्च आहे तो किती आहे ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल. त्या व्हिडिओचा तुम्ही नक्की आनंद घ्या. खरं तर गोव्याचं ट्रिप असं वाटतं की खूप पैसे लागतील, काय करावं काय नाही करावं, पण तसं काही नाही मित्रांनो. तुम्ही 200 ते 250 रुपयामध्ये पण गोवा जाऊ शकता. पुढचा व्हिडिओ नक्की बघा.